नमस्कार, आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपण आज अंडा मसाला कसा बनवायचा ते पाहून घेणार आहोत। मच्छी आणि मटणाची चव पण यापुढे फिकी पडेल असा हा झणझणीत आणि चमचमीत अंडा मसाला एका सिक्रेट वाटणासह कसा झटपट बनवायचा ते मी लगेचच तुम्हाला दाखवते। आपला व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। झणझणीत आणि चमचमीत अंडा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यासाठी लागणारा सिक्रेट असा मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मोठा लाल टोमॅटो ज्याच्या बिया काढून मी घेतले आहेत ते घालून घेणार आहे। नंतर आपण ह्यामध्ये मुठभर कोथिंबीर, 10 ते 12 पुदिन्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या तिखटासाठी घालून घेणार आहोत। तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करा, कारण ह्यामध्ये नंतर आपण मसाला देखील घालणार आहोत। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटण रेडी आहे बघा। मी झाकण काढून दाखवते। छान असं बारीक असं वाटून आणलेलं आहे बघा। छान पेस्ट तयार झालेली आहे आपली। आता बाजूला मी गॅसवर पॅन देखील गरम करायला ठेवला आहे। ह्या पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तेल छान गरम झालं की ह्यामध्ये आपण एक दालचिनीचा तुकडा टाकून घेणार आहोत। त्यानंतर 2 हिरव्या वेलच्या आपण अख्ख्याच टाकून घेणार आहोत। हिरव्या वेलच्यामुळे आपल्या मसाल्याला टेस्ट छान येते। ते थोडंसं तडतडलं की लगेचच आपण ह्यामध्ये जिरं टाकून घेणार आहोत। एक छोटा चमचा जिरा मी ह्यामध्ये टाकून घेतला आहे। जिरं ही छान तडतडून द्यायचं। जास्त उडत असेल तर थोडी गॅस बारीक करायची। त्यानंतर आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पानं देखील ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेचच आपण एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे ते टाकून घ्यायचा आहे। कांदा देखील आपल्याला तेलामध्ये लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे ह्यातील जो कच्चेपणा आहे तो आपल्याला दूर करायचा आहे। कांदा छानपैकी परतवून झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथे कांद्याचा आता कलर देखील चेंज झालेला आहे। आता जो आपण सिक्रेट वाटण बनवून घेतलेला तो देखील आपण तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। छान असा परतवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत, म्हणजे आपल्या मसाल्याला तरी देखील छान येईल। या ठिकाणी तुम्ही टोमॅटोची प्युरी करून टाकली तरी देखील चालू शकते। असे सगळे जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाला छानपैकी तेलामध्ये परतवून झालेला आहे। तेल देखील मसाल्याने सोडलेला आहे बघा साईडला। त्यानंतर लगेचच आपण ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत। तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर ही आलं लसूण पेस्ट तेलामध्ये छान परतवून घ्यायची। त्याचा जो उग्रपणा आहे तो दूर करायचा। व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेते आहे। त्यामुळे आपल्या अंडा मसाल्याला छान चटपटीतपणा येतो। लगेचच इथे अर्धा चमचा मी धणेपूड टाकून घेतलेली आहे। नंतर मी अर्धा चमचा इथे भाजलेली जिरेपूड टाकून घेते आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे। तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा, कारण मगाशी आपण 2 हिरव्या मिरच्या देखील वाटणामध्ये टाकून घेतल्या होत्या। त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि अर्थातच चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत। हे सगळे मसाले व्यवस्थित असे आपले तेलामध्ये परतवून घ्यायचे, म्हणजे यातील जो फ्लेवर आहे मसाल्यांचा तो आपल्या अंडा मसाल्यामध्ये छान उतरतो। हा अंडा मसाला इतका सुंदर होतो ना, आपण पोळी, भाकरी, भात ह्याबरोबर तो खातोच, पण ब्रेड बरोबरही अप्रतिम लागतो। तुम्ही नक्की करून बघा, नक्की ट्राय करा। दुसरी नॉनव्हेजची रेसिपी विसरून जाल, इतका सुंदर होतो हा अंडा मसाला। त्यानंतर 2-3 मिनिटं आपल्याला ह्यावर झाकण ठेवून वाफवून द्यायचंय। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत बघा। आपण झाकण काढून बघतोय, छान अशी तरी सुटलेली आहे आपल्या मसाल्याला। पुन्हा एकदा आपण याला एकजीव करून घेणार आहोत। व्यवस्थित याला एकजीव करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण ह्यामध्ये कोमट पाणी टाकून घेणार आहोत। ह्यामध्ये आपल्याला कोमट पाणीच टाकायचं आहे, थंड पाणी टाकू नका, कारण भाजी आपली गरम असते, मसाला गरम असतो, त्यामुळे टेम्परेचर बॅलन्स राहण्यासाठी आपल्याला कुठल्याही गरम भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं असतं। जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर त्याचं टेम्परेचर बॅलन्स होणार नाही आणि आपल्या भाजीची चव देखील बदलते। आता पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटं परत झाकण ठेवून देणार आहोत। पुन्हा एकदा आपण ह्यावरचं झाकण काढून बघूया। हलकीशी मी गॅस बारीक केली आहे, कारण त्याचे बुडबुडे हातावर उडण्याची शक्यता असते। तुम्ही इथे बघू शकता छान असा मसाल्याला आपला तेल देखील सुटलेला आहे।
सगळे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतवून झालेले आहेत. जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण पाणी देखील टाकलेलं होतं याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मसाला छान व्यवस्थित परत मिक्स करून झाल्यानंतर आता हा अंडा मसाला आहे, त्यामुळे आपल्याला अंड्यांची गरज तर लागणार. त्यासाठी इथे 4 अंडे मी उकडून घेतले होते आणि असे गोलाकार स्लाइसमध्ये कापून घेतलेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही उभे आडवे कसेही अंडे कापून घ्या. त्यानंतर हे जे कापलेले अंडे आहेत ते आपल्याला ह्या मसाल्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. जेवढे आपल्या पॅनमध्ये कढईमध्ये बसतात तेवढे व्यवस्थित असे सोडून घ्यायचे आहेत. खूप छान आणि टेस्टी होतो हा अंडा मसाला, नक्की करून बघा. मी आता हे सगळे कापलेले जे आहेत अंडे ते व्यवस्थित सोडून घेते आहे आपल्या पॅनमध्ये. आता अंडे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. चमचा व्यवस्थित फिरवायचा. जोरजोरात जर तुम्ही फिरवला ह्यामध्ये तर अंड्यांचा जो पिवळा बलक असतो तो निघण्याची शक्यता आहे. तसंही अंडे उकडून घेतलेले आहेत आणि मसालाही छानपैकी परतवून घेतलेला होता तेलामध्ये. आता फक्त आपल्याला फ्लेवर उतरण्यासाठी अंड्यांमध्ये हे मिक्स करायचं आहे. थोडीशी वाफ येण्यासाठी मी इथे सेकंदभर झाकण ठेवून घेतलं होतं. झाकण काढून बघूया. छान अशी तरी देखील सुटलेली आहे आणि वाफ देखील मस्त आलेली आहे. थोडीशी ह्यावर कोथिंबीर आपण सोडून घेऊ आणि आपली झणझणीत आणि चमचमीत अशी अंडा मसाल्याची रेसिपी आता रेडी आहे. आपली झणझणीत आणि चमचमीत अशी अंडा मसाल्याची रेसिपी रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली ग्रुपवर देखील शेअर करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. ही अंडा मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की कळवा.